शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण मान तालुक्यामधल्या मसवड या गावी आहे. मसवडच गाव आहे ना? आणि ह्या शेतकरी बांधवांचं नाव आहे, तुमचं दादा नाव सांगा. संतोष अनंत मासाळ. संतोष अनंत मासाळ यांच्या बागेमध्ये आहे. त्यांची मित्र कंपनी पण आहे, त्यांचे मित्र पण आलेत बाग बघायला. किसन धनवडे दादा. तर त्यांना डाळिंबामधला 12 वर्षाचा अनुभव आहे आणि ह्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मित्रांनी बाग लावली. तर आपण आज त्यांच्याशी चर्चा करू. म्हणजे ह्या चर्चेमधून शेतकऱ्यांना निसर्गाची एक दिशा सापडेल अशा पद्धतीची आपण आज चर्चा करणार आहे यांच्या बरोबर, कारण अनुभवी शेतकरी आहेत. दादा, तुम्ही नेहमी 12 वर्षात ज्या पद्धतीने डाळिंबाची बाग केली ती पद्धत आणि ह्या बागेला वापरलेली पद्धत ह्यात फरक आहे का नाही? यात भरपूर फरक पाहिजे. आमची जी पद्धत होती ती कळी काढायला आम्ही 2, 2.5, 3 महिने लागत होता आम्हाला, आणि तरी ड्रॉपिंग व्हायचंय काय व्हायचंय, पण त्यातनं होत होते सक्सेस. पण असं काय आता ही जी बघितला ह्या बागेचा चमत्कार, जी मी बघायला आलो ज्यावेळेस कळी निघाली होती तेव्हा थोडी होती, परत 8 दिवसानं आलो तर झाड सेटिंगच झाली, झटक्यात सेटिंग झाली. आणि भरपूर असं म्हणजे जोपर्यंत माशी नव्हती पण माशीची पेटी आणल्यानंतर सेटिंग भरपूर झाली. आणि एवढं सेटिंग पहिल्यांदा असं कुठं बघितलं नाही. आमच्या स्वतःच्या माझ्या बागत झालं नाही. 12 वर्षात कधी 12 वर्षात नाही झालं असं कधीच. आणि पहिल्याच 12ला तुम्हाला 150 पर्यंत सेटिंग आहे. सेटिंग आहे आता, भरपूर सेटिंग आहे. 100च्या तर वर, अगदी 100, 125 तर भरपूर आहे वर. पहिले असं कधीच बघितलं नव्हतं की बाबा एवढी झाडं लोड होते पहिल्यांदा. पण तरी मी ह्यांना म्हणलं होतं पहिल्यांदा एवढे लागणार नाही, तरी ही तुमच्या ह्याच्यामुळे भरपूर मार लागला यार. साईज कशी वाटते एवढा माल असून? नाही, एवढा माल साईज आणि फळाचं स्ट्रॉंग आणि म्हणजे झाडाचं स्टोरेज जास्त आहे झाडाला. नावासारखी फळ आहे ती. फळं बी भरपूर मोठी आहे ती. सेटिंग झालेली फळाची साईज किती मोठी आहे? साईज बघा की आता ही किती, मला वाटते 125 ग्रॅम 150 ग्रॅम काय आहे ती. सेटिंग झालेली फळांची साईज तेवढी आहे, नारळासारखी फळ आहे ती. फळ आहे ती मोठी भरपूर. आणि दुसरं विशेष, बुरशीनाशकाचा स्प्रे किती होत्यात महिन्यात तुमचं? अहो, माझं कमीत कमी 4 तर होत्यात महिन्यात. खराब वातावरण असल्यावर जास्तीच होत्यात, अजून 2 वाढणार. या आठवड्याला 1 ते 2. हा, म्हणजे आठवड्याला 2 तरी spray होत्यात महिन्याचं खराब वातावरण. 7 ते. आता सकाळी माझ्या स्वतःच्या बागेत मारून आलोय मी औषध बुरशीनाशक. त्यांना विचार बरं किती बुरशीनाशक झाली? आणि आम्ही जेव्हापासून आता फवारा वगैरे घेतोय बाग धरल्यापासून बुरशीनाशक आम्ही नावाला सुद्धा आणलं मग नाही. तीच मला 4-5 वेळा सांगितलं त्यांनी, आम्ही बुरशीनाशक मारलंच नाही. आणि मी तरी विशेष करतोय, आम्ही एवढं मारून पण एवढं ह्याच्यासारखी बाग नाही आमची. बुरशीनाशक मारून सुद्धा. हा, आणि ह्यांना कसं काय ह्यांनी मारलं नाही ना, अशी कशी काय बाग आली ही मी विशेष करतोय. एवढं खराब वातावरण आहे, शेतकऱ्यांची कळी गळली, सेटिंग झालेली फळं गळली, स्वतः माझी गळली कळी. बरोबर आहे. परत डबल काढून धरली. एवढं असून सुद्धा तुम्ही बुरशीनाशक मारताय आणि तुमचा मित्र बुरशीनाशक मारत नाही मारलं तरी ते काही कळी गळली नाही. काय आता चमत्कार तुमचाच आहे म्हणायचं. आणि तुम्ही मला मी ती व्हिडिओ मधनं काय सांगतो, तुम्ही फवारणीचं लय मागं पळू नका, मातीव काम करा. ते म्हणताय ती बरोबर आहे. आता माझी 4 ते 5 दिवसाला तर अगदी कंपल्सरी 5व्या दिवशी अगदी डेली फवारणी माझी बुरशीनाशकाची. बुरशीनाशक वरण केवढा हात पडतो बुरशीनाशक महाराज म्हणलं? 15 दिवसाला म्हणजे 200 लिटरचं बुरशीनाशक महाराज म्हणलं. एकराला 1 मला बुरशीनाशक 300 मारायचं. लिटर औषध लागतं, कमीत कमी 3-3.5 हजाराचा माझा हात जातो एक एक फवारणी फवारणी. हा. बघा, हा, फवारणी. आणि माझं एकच 9,1800 रुपयाला, हा. आणि त्यात सगळीच काम होती ती कीटकनाशक सोडून. माझं 3-3.5 हजाराला माझा अगदी एक फवारणीचा हात. बरोबर. आणि 1800 रुपयाला 9 जेवण देतो. बघा, पांढरी मुळी दाबण्यासारखी चालणार, त्याच्याला त्यानं जमिनीची बुरशी मारणार, झाडावरती तेल सकट सगळी बुरशी मारणार. सगळी बुरशी. बघा, कळीची साईज, कळी निघणार आणि तिची लांबी 2.5-3 इंच लांबीची नावासारखं सेटिंग होणार. स्ट्रॉंगच आहे. स्ट्रॉंग असल्याशिवाय ही फळ म्हणजे एवढं मोठं दिसूच शकत होणार नाही. नाही. कमजोर असली का त्याचं फळ बारीकच राहणार. मग 1800 रुपयाचं औषध महाग आहे का स्वस्त आहे? हो, स्वस्तच आहे की कधी बी केक. बुरशीनाशक मारायचं नाही, मारणाऱ्याची हाजरी धरा, ती तेल धरा, ट्रॅक्टरचा खर्च धरा. कमीत कमी फवारण्याऐवजी नसतेच फवारणी. आता तुम्हाला जर फवारणीच करू नका म्हणलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. तर मी विशेष करतोय म्हणून तर काल सकाळी बघून गेलो, अजून काल सकाळचं येऊन गेलो इथनं बघून. अजून मग अडचण काय आहे,
मायक्रो प्रोटीनची फवारणी करायला होती जमिनीत सोडलं तरी लय जोरात रिझल्ट पण जर फवारणीच केली नाही तर माणसं येड्यात काढणार ते शेतकऱ्याला. अहो, म्हणलंय मी विशेष मला म्हणलं असं कसं मग त्याच्यामुळे ही फवारणी द्यायची नाही तर काय गरजच नाही. अनेक भागाचे जुने शेतकरी ते का ना त्यांना एक सुद्धा फवारणी नाही. कीटकनाशक सुद्धा लागत नाही. खाली तांबाखू टाकली का नाही वर कीटकनाशक लागत नाही. तुमचं हीच शेतकऱ्यांचं काय हुकतंय रोग वर दिसतोय की वरच फवारणी. वर रोग दिसला की मातीतलं दुखणं वाकायचं. वाढते. बरोबर आहे का नाही. पाय दुखतोय डोकं दुखतोय म्हणून डोक्याला इंजेक्शन नाही खुब्याला इंजेक्शन आणि दांडाला इंजेक्शन आहे त्याचा नियम आहे. बरोबर आहे. तसं वर रोग असला तर खाली मातीवर काम केलं पाहिजे. मग त्याला लेंडी खत आहे तुमचं शेण खत आहे देशी घ्यायचं कोंबडी खत आहे निसर्गाने ती दिली ती मातीत मिक्स करायचं. आणि लेंडी खत मी यंदा 4 टायल्या टाकले पण तुम्ही म्हणताय का नाही आता लेंडी खत जे मी टाकलंय का नाही तिथं थोडं सेटिंग कमी आहे. कशामुळे काय प्रॉब्लेम झाला पाणी कमी ते पडलं. मुळीचं काहीतरी झाला असेल. नाही ना पाणी कमी पडलं. पाणी म्हणजे तुम्ही मधनं सोडलं होतं का ना? मग नाही आमचं कसं आहे हे तुमचं बुसबुशीत राहणं आमचं जरा कठीण आहे. ते पळत जाते त्याला मुरलं नाही. नाही मुरवायच नाही. आता हे कसे बी राहणं असू द्या पाणी हे तर संबंधच नाही हे तर मुळीच नाही. पाणी तुम्ही टाकायचं आडवा बरोबर तुंबल्यामुळे काय होतंय बेडला पाणी लागतंय. झाडाच्या ह्याला. झाडाच्या बाजूला पाणी लागलं पाहिजे. मधनं भिजवायचं कारण काय तर बेडला पाणी लागलं पाहिजे. तेवढं केलं असतं तरी ओके झालं. आणि म्हणून ह्यांना मी थंडीत सुद्धा बागा भिजवायला लागल्या. थंडीत बागा भिजवत होते का नाही ती भिजवत नाहीच की हा मी थंडीत खाल्लं बागा भिजवायला लावल्या. विशेष करतोय मी म्हणजे तुम्ही काय म्हणता पाणी सोडायचं नसतं. हा शेतकऱ्यांचं म्हणणं काय जुन्या बागात कमी आगार पाणी आगार. आकार निघतो कळी आगाराने कळी निघत नाही. आणि मी काय करतोय खाल्लं पाणी सोडा तरच कळी निघत. हे तुमच्यापेक्षा माझं उलट आहे बरोबर. पण निसर्गाला धरून माझं सवयच आहे ही ध्यानात घ्या. होय की. तुम्ही निसर्गाच्या उलट करताय. आता काय आगाराने Settingचं आता प्रमाण माझ्या बघा, खालनं पाणी ज्यावेळेस चालू केलं तेव्हापासून सेटिंगचं प्रमाण फास्ट झालं आणि झालं. गावाला सुद्धा कळलं. कळतच नाही तर 1.25 किलोचं रेकॉर्ड आहे आपलं. 1.5 किलोचा पुरावा नाही माझ्याकडे. बघा 1.25 किलोचं रेकॉर्ड आहे. आणि हिरवी फळ आरामात आता तुम्हाला दिसते जे 300 ग्रॅम हिरवी फळ होणारच आहे ती. आरामशीर आरामशीर पहिल्याच बहाराला 300 ग्रॅमची हिरवी फळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. साईज किती होईल कारण फळाच्या ह्याच्यावरूनच समजते ना. अजून त्यातलं पॉलिनेशन रोड तसंच आहे स्ट्रोक तसाच आहे त्याचा फळ. तरी साईज जबरदस्त नाही, साईज आहे चांगली. ही मी म्हणतोय विशेष एवढी लय लोड झाली. ही जर अजून 8 दिवस काठीनं आणत नव्हतं ना झोपतच होते झोपतच वारच तेवढं सुटतंय. तुम्हाला डबल बांधावं लागणार हे एवढ्या आवरत नाही. हे अजून चालूच राहणार. तुटून जाणार. तुटून जाणार आहे लोड होणार आहे ना. जशी फळांची साईज होईल तसं लोड वाढत जाणार आहे. यांना सांगितलं की अजून 15 दिवसाने ह्याच्यावर असं दगड बांधल्यावर दिसणार तुम्हाला झाड. हो हो आता ह्याला काय होतं आता हे साईज केवढी झाली नाही साईज बी त्याचा जीव किती आहे लाकडाव माल आहे. अशी स्ट्रॉंग आहे ती हो फळ. माणसाचं सायन्स काय आहे, आपल्याला माहित नसलं की दुसऱ्या वेगळ्यात काढायचं हे बरोबर आहे का ना. असं होऊच शकत नाही. म्हणलं यांना मी तुम्ही फवारणी कसं घेताय का ना. कारण आपल्या डोक्यात ती भरली हो. बरं आता मी आज झालो यांच्या पाहिजे तुम्ही सारखं आहे तुमचेच मित्र आहेत तुम्हाला कुठं सांगते येतोय तर आणि वरनं अजून सेटिंग चालू आहे कळी अजून निघती आणि बुरशीचं कुठेही डाग नाही कुठला एवढं 4-5 वेळा पाऊस झाला. क्लिअर आहे हाय का? तरी गारपीट झाली थोडी काल काल नॉर्मल झालं. ही फळ बघा 700-800 ग्रॅम पात्र जाणार आहे. आरामात आरामात हे महाराज एका डाग ती घासलेलं आहे. घासल्यामुळे ती तुमची पण घासली ती आहे घासते बघा. ती. हे बघा. हम्म. फांदी घासते घास की, वाऱ्यानं. हा. काटा तरी घासतं. वाऱ्यानं घासलेला आहे. तिथंच करायचे त्याला काय होत नाही. चमक कशा राग घेतून पॉलिश केल्यासारखं फळाला चमक आहे. हाय, हाय. फळाच्या शेजारी काटा आहे, आणि वाळलेला झाकायचं नाही म्हणते ती एक विशेष हो. करतो या हा झाकायचं नाही म्हणते. झाकाच नाही. आता मी 10 वर्ष झालं बाग झाकतोय राव. आमचा खर्च वाचला तेवढा. हा? हे म्हणलं पाटानं पाणी सोडा म्हणलं महाराज येऊ द्या. मी पाटानं पाणी सोडा. आता हे 150 ऐकते का झाड बघा फळं भरपूर 150 पावणे 200 फळ आहेत. 150ला झाड ऐकत नाही. शहरी बाजून माल आहे त्याला पहिल्याच बहाराला लोड आहे. काय काय शेतकरी काय म्हणतात महाराज मधनं जर पाणी सोडलं किंवा इनलाईन वापरली तर म्हणजे निमॅटोडचं प्रमाण वाढेल. म्हणजे एका झाडाला समजा आला तर ती पसरायची किंवा बुरशीनाशक निमॅटोडचं प्रमाण इनलाईन कधीच वाढत नाही. निमॅटोड तुमचं एका जागेवर पाणी पडून पडून ती वाढते. बरं आता अनेक शेतकऱ्यांचा समज खालनं पाणी दिले की रोगराई वाढ. बुरशी म्हणजे आता पसरते ड्रिपचा शोध किती लागलाय ड्रिपचा म्हणजे आता लागलाय. आता हो. just, ह्याच्या आधी काय झाड नव्हती का फळांच्या बागा नव्हत्या काय पहिले रेडिएशन रोगाचं प्रमाण बी कमी होतं. हा ही रोगराई तंत्रज्ञानानं वाढली
ही कोण लक्षात घ्या ना. जमिनीतून बुरशीजन्य म्हणजे अशी औषध पण सोडली नाहीत आम्ही. म्हणजे लागतच नाही, औषध लागतच नाही. असल्यानंतर बाकीच्या बुरशी खाल्ल्या बुरशीची औषध आहेत बुरशीची जमीन वरून फवारणी नाही आणि खालून काय सोडायचं नाही. काय केमिकलचं सोडा गेलं तर मित्र सगळं कीटक हे सगळं ही लोडच आहे की झाडाला वाकूनच जाणार आहे. चालूच आहे. हे 2 लाईनी राहिल्यात हम्म. अहो, ती बांधाच त्यांना मग कालच 100 सव्वाशे 100 सव्वाशे. पाऊस झाला ओलं झालं का बाबा ती ही ओलं वाटतं. काडी कशी आहेत आता तुम्ही बघा. काडी आहे काडीच नाही माल टाकून सेटिंग झालं तर काडीला खाकी आहे अजून. आहे खाकी काडी आहे ती काय म्हणजे काय आहे स्टोरेज अजून फुल आहे. बरोबर आहे का तुझं? स्टोरेज आहे स्टोरेज भरपूर आहे. एवढा लोड हा असून सुद्धा हं. झाडात स्टोरेज आहे. मग तुम्ही स्टोरेज टिकून ठेवल्यानंतर तुम्हाला रोगराईची अडचण येतच नाही. बरोबर आहे ते झाडात ताकद तर झाडात ताकद राहिल्यावर काय अडचण येते का नाही. रोगाचा काय एवढा विषय आहे. आता ही माल बघा कसा लागला. आतला तर दिसतच नाही. हो ती हा? पाणी जास्त असल्यामुळे आतला मात माल दिसत नाही आतला. हा. नाही नाही आता हे बघा, ही पाकळी अजून ही साईज बघा साईज आहे तर साईज भरपूर आहे 150-150 ग्रॅम आणि ह्याची पाकळी अजून आहे याला पाकळी पण सेटिंगची पाकळी. पुढची हा ती कळीची हा ह्याची पाकळी तशीच आहे एवढी साईज होऊन. त्याला आता नंतर सोडा ही नंतर कळीला फेकला अजून. हा नंतर सोडावं लागेल नाहीतर कळीला फेकला अजून. अजून ना हातानं कळी एवढी आता बाय नवीन कळी बाय नवीन कळी. गुच्छ ठीक आहे तिथे बी तसंच आहे. शेतकरी कळी काढायला बघतो अहो मी स्वतः बघतोय आणि ही काय म्हणतात कळी थांबवा. कळी थांबवा म्हणजे आता झाड लोड झाली ती तर का अजून किती काढायची. वातावरण तीच आहे, निसर्ग तीच आहे, गाव एकच आहे, शेजारीच आहे. शेजारीच आहे अजून. एवढा फरक का? रिगाळात जमीन भरलेली जमीन आहे. ही बघा आता ही हम्म. 2 दिवसाने खालीच झोपणार आहे हो हे बांधायला लागते नाहीतर हे पांढऱ्या- खाली टेकणार आहे. काय ती काटा घासता तिथे काटा घासला का ती काळ होत काटा घासला ती जाते डाग, तिचा डाग जातो. आता ही बघा पिरू सारखी साईज आहे. ती 500-700 ग्रॅमच्या पुढं म्हणजे जाणार लाकडावर आणि पिरू सारखी साईज आहे. हाय होणार आहे हा देठ केवढा आहे खालचा बी. देठ पण खालचं बी. ही जी आहे का नाही हम्म. त्याच्यावर साईज असते इथपर्यंत साईज होती. हा ही साईज किती दांडा मोठा आहे. आणि आता तुम्हाला म्हणलेली काडी कशी आहे बघा आणि कळी निघाय सुरुवात खाकी इकडे काडी. अजून अजून हा अजून खाके एवढा माल 100-150 माल असून सुद्धा खाकी काढे अजून स्टोरेज किती आहे याच्यात. स्टोरेज जास्त आहे. काय कळी चालूच आहे नाही हम्म. का. एवढं यश मिळेल असं वाटलं होतं का? नाही, सुरुवात केली त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की पहिल्यांदाच एवढं म्हणजे सेटिंग होईल. आणि आसपासच्या बागा कळी गळून जाती, सेटिंग झालेली फळं गळायला लागली, पण आपल्या बागेला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. नाही, त्रास कोणताच नाही, समाधान आहे का? समाधान आहे. तुम्ही स्वतः औषध न्यायला आलता. हो. आजी तुम्हाला काय वाटतंय बागेकडे बघितल्यावर? मला तरी वाटतंय तुम्ही औषध दिल्यापासून ही लाईन सगळी खाली बसलेली होती, वाढली नव्हती, म्हणजे उंचीच वाढली नव्हती. उंचीच वाढली नव्हती, एवढीच झाडं होती. बर तुम्ही प्रत्येक झाडाला औषध द्यायला सांगितलं तेव्हापासून ह्या झाडांची पूर्ण वाढ झाली नाही. ती ड्रिंचिंग सुद्धा करायला- ड्रिंचिंग केल्यामुळं हो ही वाढ होत गेली जरा. वाढच लाईन नाही. ठिबकद्वारे सोडण्यात ह्याला फरक आहे. हो हम्म. असं प्रत्येक झाडाला तांब्यानं औषध द्यायला सांगितलं ना हा हा तेव्हापासून पूर्ण बागेची वाढ झाली. ती 2 लाईनी बसलेल्याच होत्या. 2 लाईनी वर चढतच नव्हतं. हा असं ड्रिपने कुठं तर औषध मोठी पोचत असायची. नाही ना शेवटच्या झाडाला. बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही ते वचल्यामुळे केल्यावर ती सगळ्या झाडांना पोचते. सगळ्या 2 झाडांना दिवस नाही आलं तिसऱ्या दिवशी आलं का असं म्हणजे झाड ही फळं मोठीच दिसते. हा मला 2 दिवस झाडाला झाडाला वाढ आहे दिलेले फळांची. शायनिंग आहे ते Shining. फरक पहिल्यांदाच म्हणजे औषध तुम्ही चालू केलं का नाही हा ते पहिल्यांदा जी झाडं होती आणि 2-3 दिवसांना असा फरक जाणवत गेला. अच्छा कारण तुम्ही त्यातले जसं shining सांगितलं आली. तंबाखू घाला ही करा तसं आम्ही सगळं केलं. करत गेला. तुम्ही व्हिडिओ किती बघितले? व्हिडिओ रोज आम्ही संध्याकाळी 1 तासभर तुमचा व्हिडिओ बघत असतो. 1 तास नाही, असतो प्रत्येक कायम video पोरं कसं आहे? दाखवते ती. काय ना काय काहीतरी मिळतं. शिकायला मिळतं. नाही, आम्हाला पण आम्ही अगोदर व्हिडिओ बघितले होते तुमचे. व्हिडिओ हा. बघितल्यामुळेच. हे करायच्या अहो, अगोदर, गेल्या वर्षी एक जण आला, पाक धरायच्या अगोदर. हा नर कळेच निघाले त्याच्याकडे. त्याच्यावरूनच ठरवलं की तुमच्याकडून औषध आणायचं आणि हा. बघायचं. म्हणजे आमचं बी नशीब हे शेजारीच तुम्ही 50 किलोमीटरवर बरोबर बरोबर हा. ऑफिस आहे, तुमचं घर आहे. नाहीतर हे आम्ही पक्का ह्याला म्हणलं समजा नाहीतर तुम्ही म्हणलं जास्त तुम्हाला लांब असता जमायचं 100, नाही, 200, 300 कशाला किलोमीटरवर तर शक्य तर नाही. एखाद्या वेळेस
तुमचा आमचा संपर्क बी आला झालं नसता. नसतं बरोबर आहे. नसता आला त्या युट्यूबमुळेच ते आला. सुरुवातीला नरकळी निघली म्हणून सांगितलं होतं का हो गेल्या वर्षी धरली होती आणि पाऊस आला आणि ती सगळीच कळ्या गळून गेल्या. ती आला एक बिचारा पळत असा गेला वर, म्हणला ही सगळं काय ती मारा नरकळी आणि इतरेल मारा आणि सगळं म्हणलं पाडून टाका कळ्या. हा, हा. आणि मग आम्ही परत त्याचं नाही ऐकलं, परत निघते ते म्हणलं परत चांगल्या कळ्या निघाल्या पहिल्या गळ्यावर. हा हा दिवस जिथं मादी पाऊस पण लागला ना हा. त्यात त्यात मागच्या ह्याच्या आणि season ला. मग काय झालं ती पावसामुळे सगळ्या गळून हा. गेल्या कळ्या. सेटिंग झालंच नाही, झालेलं पण गेलं गळून. पहिली जी कळी निघली होती त्या कळीत आणि आताच्या कळीत फरक आहे का चांगला स्ट्रॉंग निघाली. 2.5 ते 3 इंच लांबीची जी ती आपण आम्ही सांगतो धरलं ना. आणि तुमचा संपर्क मिळाला, हा. त्यामुळे मग ही तुमचीच औषध आम्ही वापरली, बाकी काय सुद्धा मारलं नाही. म्हणजे असं रासायनिक काय दिलंच नाही. खत सुद्धा रासायनिक नाही, बुरशीनाशकाची फवारणी नाही. नाही करणार आणि शेतकऱ्याला म्हणजे ते चुकीचं वाटतं की बुरशीनाशकी फवारणी नाही. ही सवय झाली आपल्याला. काय होतंय आपल्याला जर कळलं एखादा रोग आहे तर आपण इतका त्या शरीरावर मारा करतो औषधाचा औषधामुळेच साईड इफेक्ट होतो किडनी माणसात सुद्धा तीच आहे. माणसाला सुद्धा होतंय तर. आधी आयुर्वेदिक कडे बघितलं पाहिजे. पित्त होतंय सारखं, गोळ्या खाऊन किडनी लोड घेण्यापेक्षा कुटुंबाची पानं खाल्ली पाहिजे. ती थ्रिप्सला काय केलंय महाराज? ते आम्ही रोज हे- झाडात टाकत असल्या थ्रिप्स येतच नाही. थ्रिप्सनं आता आम्ही औषध मारून आमची काय काय टाकली हे ते कुठे दिसतंय थ्रिप्स तुम्हाला? नाही तीच म्हणते नाही इथं कुठं. 100-150 फळ आहेत तरी थ्रिप्स नाही. मावा थ्रिप्स तसलं काय नाही. अगोदर मूळ कन्सेप्ट काय आहे? मातीव काम करा. झाड सशक्त असले की रोग राहायला बळी पडत नाही. माणसासारखंच आहे माणूस झाडाचं. माणसासारखंच आहे, आजारी हो पडलं ते. त्याला फक्त त्वचेला जर औषध लावलं तर ते बरं राहणार नाही. हा, त्याला आतून औषध दिलं पाहिजे. म्हणजे आयुर्वेद निसर्ग काय सांगतो 100% ना 99% आजार ही पोटात न होत्यात. पोटात बरोबर आहे. पोट तुमचं चांगलं असलं आजार होतच नाहीत. मग त्याचं जी पोट आहे ही माती आहे. तर या औषधापासून झाडं लय मोठी झाली, नाही तर एवढी नव्हती झाडं. झाडांची साईज ही उचलली चांगली. साईज झाडांची पण उचलली. एवढं चिटिंग झालं ती मधमाशी आणल्यावर ना 2 माझ्या दिवसात. हिशोबानं खात नाही ह्याला, कमी टाकते नाही खात नाहीच. खात नाहीच म्हणजे त्यांनी सांगितलं खात टाकलंच नाही. त्यानं तर शेणखत कसलं नाही. टाकायचं? शेणखत लेंडीखत कोंबडखत हे टाकायच पाहिजे. अहो ह्याला कमीत कमी अडीच टेलर तर पाहिजे, 2-2.5 टेलर तर कमीत कमी. त्याच्या पुढे तुम्ही अजून टाकलं तर चांगलंच आहे. आम्ही पहिल्या वेळेस बाग धरली होती मागच्या वेळेस घातलं होतं. पावसाळ्यात हा, तेव्हा, हा. एक टाळी ह्यानं एक घातली होती. टाळीला ह्यानं पण घातली कमीच होती. खत घातलं अर्धी होतं. पाऊंड टायली टाकली होती. अर्धे पाऊण घातली. हे नवीन त्यानं. मी ह्यांना कालच म्हणते कमीत कमी एका रानाला 2-2.5 टॉयलेट खातच पाहिजे. खात पाहिजे. आता धरताना खताशिवाय तर अजिबात काय? वापरलंच नाही खत, शेणखत वगैरे. हे आता खातच टाकलं नाही या बाराला. या बारीने टाकलंच नाही म्हणलं लेंडीखत, पहिलं टाकलेलं शेणखत, वाया गेलं. आता तर आणि खर्च करून आता काय ह्याला करणार? टाकू द्या का? आपल्याला साईज बनवायची आहे टॉपची. साईजला त्यांना सांगितलं शिवामृत सोडा काय सुद्धा आता लागत नाही आता. शेणखतची आता नाही, आता हे 12 महिने चालू आहे. बघ याला काय पावसाचा त्रास आहे काय तेव्हा. काय. शिवामृत फक्त वापरलं तर जमते. ह्यांना पावसाळ्यात काही त्रास होणार नाही. चढाव आहे बाग, नाही, बाग पाणी निघून जातं. पाण्यात निचरा होऊन जाते सगळं. तुम्हाला काय गरजच जिल्हा नाही नाही, लागत. जिल्हा लागतच नाही. खालच्या प्लॉटला पण नाही लागत. नाही लागत त्याला. त्यामुळे 12 महिने चालू दे काय अडचण नुसतं नाही. दगाड होता व एक दगड लावले. साईज लय रेकॉर्ड होणार. ह्यांनी कंटिन्यू ट्रीटमेंट ठेवली ना, शिवामृत चालू केलं ना, साईज रेकॉर्डच होणार. रेकॉर्डच बनवायचा आहे इथं परत परिसरात एवढे. आताच बघा तुम्ही साईज केवढी आहे. साईज भरपूर ह्या नवं. उद्या काय माल आहे का? पुढच्या ह्याला हे सुद्धा घेणार तुमच्याकडूनच औषध. बघा पोळं तुम्ही. होणार आहे तुम्हाला माहित आहे, म्हणून ह्यांना जेवढं घालता येईल एवढं काय सांगा. त्याला आपल्याला साईज करू की आपण. नाही, आतापासून जरी यांनी पुढे ट्रीटमेंट चालू ठेवली 400 तरी काय प्लसच झाली फरक पाहिजे. हो नाही. आता इथून थोडस असंच त्यांची सेटिंग झाली 300-400 मग प्लस त्याच्यापासून झाली. होय तरी चालते की. कारण आम्हाला माहित आहे व्यापारी 100-150-150च्या आसपास असली 200-250 काय व्यापारी सहजासहजी थांबत नाही ते घेतात. त्यावेळेस 200-250-300च्या पुढे साईज असेल ती उठतच नाही. 10-20 रुपये आगाव देऊन खरेदी करणार बाग. आम्ही कसं आहे 20 दिवसाला कंटिन्यू जातोच. 20 दिवसाला औषध हेल्प संपलं का जाऊन आणतो स्वतः गाडी जाऊन घेऊन यायचं औषध. म्हणून आपल्याला ही जी आहे का नाही ही इथल्या भागातल्या लोकांना दावायचं आहे ज्यावेळेस हार्वेस्टिंगला बाग येईल त्यावेळेस. म्हणून आपल्याला साईज करायसाठी साईज रेकॉर्ड करू. साईजचं नाही करायचं. साईज पाहिजे तेवढी होती. महत्वाचं. साईज होती. उलट साईज व्हायला फळ काढा म्हणलं असतं. मीच म्हणतो राहू दे फळ तरी साईज करू आपण. टेक्निक आहे ते. आले होते काल म्हणले ना वाकडी तिकडे काढा हा. बाकीचे राहिले तरी वाकडे तिकडे खराब आहे का अडचण नाही नाही, तेवढी कारण काढा. आता साईज चांगली आहे. साईज जोरात होईल काय नाही. गाडीला आहे हो सगळं. लाकडावर माल आहे हो. सुद्धा ही गाडी सुद्धा मोठी गाडी आहे ती. होणार आहे हा. 15 महिन्यात. म्हणजे ही हो. सुद्धा साईज घेत जाते इथून पुढे म्हणजे फळ असलं तरी सुद्धा गाडी गाडी साईज घेणार खोड मोठं होणार.
झाड स्वतःहून सगळं मॅनेज करत जातं. त्यामुळे नवीन कळी निघली त्याला सुद्धा स्ट्रोक मिळणार. पांढऱ्यामुळे पण बऱ्यापैकी चालू आहे. अगोदर तुम्ही निमाटेड होता सुरुवातीला, Nematode होता, हा. एका लाईनला. तुम्ही ते तंबाखू ते खायला तंबाखू आणि चुना सांगितलं सोडायला तुम्ही. सांगितलं ते दिलं. 3 वेळा कंटिन्यू सोडला मी. हम्म. 3 वेळा सोडल्यापासून ज्याला निमेटोड होता, ज्या कड्याच्या लाईनीला, त्याला सुद्धा पांढरीमुळे चालू झाली. चांगली. आणि मग नंतर शेवट जरा उशिरा पण कळी त्याला बी निघली आणि सेटिंग झाली. काय होतं, नुसतं टीका करून काय उपयोग नाही हो. त्याचा कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं बुरशीनाशक वापरू नका, तुम्ही वापरलं नाही. नाही होत. अनेक जुने शेतकरी ते अजिबात कुठल्या बुरशीनाशक गरजच लागत नाही. अहो, मी- मला काय म्हणायचंय, मी विशेष करतो तुम्ही कसं काय बागच कशी काय आली हा विशेष करतो. ही म्हणजे सारखा मग मान्य करायला पाहिजे का नाही. त्याचा कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे. पण तुम्ही बुरशीनाशक नाही वापरलं म्हणून मला काय 4 पैसे मिळायच्यात का. पण तुम्हाला चांगलं शिकवायचंय मला की बाबा हे कुठलंही आधी झाड स्ट्रॉंग करा. बरोबर आहे. भाजी भाकरी चांगलं चपाती देशी गाईचं तूप खावा आणि मग तुम्हाला बॉडीसाठी बाकीचं प्रोटीन ही खावा. तुम्ही डायरेक्ट प्रोटीनवर गेल्यावर बॉडी राहणारच नाही. त्याच्यातून खर्च बी वाचतो ना, बुरशीनाशकाचा खर्च वाचते. झाकायचा जवळजवळ 10-15 हजार वाचतो. 10-15-32 रुपये नीट घरी आणतो. हा. हम्म. एकरी 32,000 खर्च. निसर्गाबरोबर चाललं का नाही काय अडचण येत नाही. निसर्गाला समजून घ्यायचं. तुम्ही कसं म्हणलं आम्ही 6 महिने विश्रांती देतो, एका मिनिटात मी काय सांगितलं अजिबात नाही. आता हाय तर माझी कृष्ण पक्षात फक्त झाड स्टोरेज करतं म्हणजे विश्रांती 15 दिवसाची झाली, त्याला संपला विषय. मग चंद्र सूर्य दाखवावं लागेल, आपली कॅपॅसिटीत नाही ती. मग निसर्गाप्रमाणे चालायचं. आपले पूर्वजांचा हे अभ्यास होता. खर्च येतो झाकायला. एका दाखवाय थोडा खर्च येत नाही, लय खर्च येतो. अहो 40,000 नीट आहे का की 40,000 आता नीट रेट झाले. वाढलाय तरी मजुरी. 140 न होतं तेव्हा बाकीची मजुरी हा. सगळं झालं. बांधायला मजुरी त्या आली, ठेवले. टाइम गेला. आणि 60-70 हजार रुपये पुरत नाही ते एकराला. परत आता रेट 200 रुपये किलो झाला. 180-190 रुपये किलो आहे. हो. हे पण बरं आतापर्यंत या उघड्या फळावर चटाई पाहिजे होतं का नव्हतं. भरपूर टेम्परेचर या लेवलला जेव्हा जाईल का नाही हिरवी हा. जाईल, तेव्हा इथं. आता दिसायला पाहिजे का नाही चटाई. आता नाही दिसणार अजून 15 दिवसानं. आता त्याला आता ह्याच्यात आहे तोवर नाही उन्हाला एवढं काय, पण ह्याच्यात गेलं का नाही हिरवं हा. पूर्ण झालं त्यामुळे आता हिरवीकडे गेलेच किती पण अजून तरी चट्टा वगैरे ऊन चट्टा नाही. चमक आहे अजून त्याला. चटाईचा विषयच नाही. खालनं पाणी भरपूर मिळलं की बरोबर चटा येत नाही. पाणी असल्यावर नाही येणार चटा. हे समजून घेतलं पाहिजे. खालनं पाणी भरपूर दिलं की बरं चटा येत नाही. पाणी कमी पडल्यावरती म्हणलं आता विशेष करतोय म्हणलं आम्ही इतक्या दिवस एवढा खर्च करतोय झाकायला आणि शेवट जूनच्या पहिल्या आठवड्यात उडून जाणार, परत अजून झाकणार दुसरा आणून. ही मला म्हणते नेट घे तुला. मी म्हणलं आमची ती बाग काय झाकायची नाही. आम्ही दोघं तिघं पट्टनला गेलतो आणायला, बुडून गेले वर्षी. महिना बाकी होतं मिळा ना कुठंच. पट्टनला फोन केला ना इथं गेलतो आम्ही नीट आणायला, परत झाकली महिनाभर. त्याने बी 2 रुपये महिन्यानं rate harvesting वाढवलं झालं. लगेच. त्याने बी 2 रुपये वाढवलं हा, लगेच. लगेच तिचं काय हो मिळा ना. त्याला काय मिळत नाही म्हणले. मग ही जी पळापळी आहे का नाही ही फक्त बागेतच पळापळी करायची. ह्यांना आमच्या भावाला आणलं की ह्यांच्या- आणलंय. ह्याच्याबरोबर. मा- माझ्याच गाडीत ह्यांनी आणलंय. पैसे हा. दिले ते मोजून ही बांबू आणि त्यांचं नेट 33,000 तार नेटला काठी दिले सगळं आणलं तिथनंच. 32,000 रुपये त्याच्याबरोबर नेटच आणले. काठी आणल्या. नेटचाच खर्च ती तार आणली. 32,000 झाला. हा, नुसतं आणि नेट मी म्हणलं 32,000. कपडा हो घ्या. नाही आम्हाला 45,000 रुपये 50,000 रुपये जाणार. जाकायच नाही म्हणलं. मला म्हणलं जाकायच नाही. अहो, मी म्हणलं असं कसं होईल राव, आम्ही 10 वर्ष झालं म्हणलं जाकते, तुम्ही असं कसं म्हणताय जाकायच नाही. नाही म्हणते आमची बागच जाकायच नाही. तुमच्या गॅरंटी बोललो. हा मग तीच की. तुमच्या गॅरंटीवर तुम्ही एकदा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला confidence येणारच नाही. तसंच झालं. मी ह्यांना मी खर्च करायला कमी पडा म्हणत, म्हणजे खर्च करा तुम्हाला ही तोटा होऊन देणार तोटा नाही. मला गॅरंटी आहे. हम्म. कारण मी लावलेली बाग आहे ना, आपल्याला सक्सेस केलंय तिनं, पण जरा लय मला अपदावं लागतं. नाही पुढच्या सीझनला तुमचे लावायला लावली आणि म्हणलं तुम्ही खर्चाला दिला. आता जरी समजा गेले तरी तुमचे पैसे निघते तरी 100% तुम्हाला टिपली होते तरी तुम्ही काळजी करू नका. पाहिजे पहिल्यांदा माणसाला डेअरिंग होत नाही ना. डेअरिंग होत नाही. अहो त्यांना पण बुरशीनाशक मारलं नाही. हा. शेतकरी सुद्धा दम काढत नाही. वातावरण बदललं की लगेच बुरशीनाशक. हो. आणि कुठलंही केमिकल न मारल्यामुळे झाडाच तवटी होत आहे. अति फवारण्या झाडाचं वाटू होत. नाही, ती बरोबर आहे. माझी फवारणी जास्त आहे. आता आम्ही 10 दिवसाला मारतोय बघा. फक्त ती बी कुठलं कीटकनाशक गरजेनुसार आहे का. थ्रिप्स मावा लोकांना कंट्रोल झालं नाही. ह्यांच्या बागेत कुठे दिसतंय. मुळात झाडात ताकद तयार झाली की कुठल्याच रोगाला बळी पडत नाही झाड. हे समजून घेतलं पाहिजे. तुमच्या टेक्निकनं काय होतंय, बाकीची जी एक्स्ट्रा पळापळ आहे सगळी बंद होते. ती कमी झाली. अहो, खर्च किती वाचतोय. खर्च वाचतोय आणि तुमचं काय ट्रीटमेंट आहे ती 10 दिवसाला आहे. 10 दिवसाला मायक्रो प्रोटीन 10 दिवसाला आहे आणि नवजीवन संजीवनी 10 दिवसाला. संजीवनी 10 दिवसाला आहे.
त्यामुळे जे 4 दिवसाला 8 दिवसाला कशी खालनं दिसते सोडा ते वरनं हा. सोडा, पानं वाळायची. याची पळापळी कमी झाली. पानाची साईज 2.5-3 इंच लांबीची. पानं आहे ती पानाची साईज चांगली आहे. आता उंदराज का नाव पान असते त्याची साईज होत नाही फळांची. पुन्हा पानाची साईज म्हणजे निसर्गाबरोबर चाला. हा. पानं मोठी पडली की साईज कळीची फळाची मोठी पडते. स्टोरेज कोण करणार? पानच मोठी असली हो, बाकीची अडचण येतच नाही. पानाची संख्या पण वाढली आणि पानाची साईज पण साईज चांगली पण आहे. चांगली. ही बघा केवढं पान. रुंदी, चमक, काळुकी, तेल लावल्यासारखी पान आहे ते. हर हर महादेव.